नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सत्य आणि मीरा यांच्यामधला वाद मिटणार आहे. तर इकडे निरूपाने मीराने जे जेवण बनवलेलं आहे ते जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवलेलं असतं आणि ते जेवण खाण्यासाठी तिने बोलवत असते, ती म्हणजे देविकाला. देविकाला म्हणते की चल चल जेवून घेऊया पटपट, असं म्हणत ती देविकाला बोलवत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तिथे धावत धावत आलेला असतो तो म्हणजे बबड्या जेव्हा येतो तेव्हा त्याला लगेचच इकडे बोलते की ये चल बबड्या जेवायला बस, बरं झाले गरम गरम, असं म्हणत बबड्याला ती बोलवत घेत असते. पंकज म्हणजे जेवायला आलेला आहे आणि पंकजचं खूपच कौतुक असतं, ते म्हणजे या या निरूपाला. मग पंकज आलेला असतो आणि पंकज जेवायला येतोय हे तिनं देविकाला आधीच सांगितलेलं असतं. पंकज म्हणत असतो की खरंच मामा, तू एवढं सुंदर जेवण बनवलेलं आहेस ना, त्याचा सुगंध इतका दरवळतोय ना, खरंच माझं ना पोट त्या सुगंधानेच भरत आलेलं आहे. एवढं सुंदर जेवण बनवलेलं आहे. आणि तो कौतुक करत असतो. भाजी खरंच नेहमीचीच भाजी आहे, पण खरंच खूप वेगळ्या पद्धतीनं तो बनवलेली आहे, असं म्हणत तो भरभरून कौतुक करत असतो. त्या मूर्खाला हेही माहिती नसतं की हे जेवण जे बनवलेलं आहे ते निरूपाने नाही तर आपल्या मीराने बनवलेलं आहे याचीही त्याला कल्पना नसते. त्याची मात्र नाटकं चालूच असतात. त्याचं असं म्हणणं असतं की खरंच खूप लाजबाब जेवण बनवलेलं आहे, असं त्याचं म्हणणं चालू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे निरूपा पण स्वतःच भलतीच खुश होत असते. जणू काय तिने जेवण बनवले आणि एवढं सगळं करून ठेवलेलं आहे असा आहाव ती आणत असते. या सगळ्यांकडे ती पाहत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की देविका मात्र या दोघांकडे पाहत आहे. देविकाच्या डोक्यात विचार चालू आहेत. निरूपा मात्र भरभरून कौतुक करत आहे. तिला फक्त कौतुक तिच्या लेकाचंच वाटत आहे आणि या लाडक्या सुनेचंच. तिच्याकडे तिला जराही लाज वाटत नाही की या सगळ्यामुळं मीरावरती आपण अन्याय करतोय. इकडे लगेचच पंकज हा देविकाला घास भरवत असतो. तेव्हा पंकजला इकडे देविका म्हणत असते नाही नको. तेव्हा लगेचच निरूपा म्हणते अगं घे, त्याच्या मोडक्या बोटाने तरी तुला घास भरवतोय, सगळ्यांच्याच नशिबात नसतं का हे, घे खाऊन घे, एवढा माझा बबड्या लाडाने तुला घास भरवत आहे तर नाही म्हणू नको, असं ती बोलत असते. आणि एवढं सुंदर असं त्यांचं हे बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी तिथे मिठाचा खडा टाकायला एंट्री होते, ती म्हणजे सत्याची. कारण सत्याला माहिती आहे की हे सगळेजण मीराला खूपच त्रास देत आहेत, आपल्या मीराशी चुकीचं वागत आहेत, या गोष्टीची जाणीव ही सत्याला आहे. सत्याला खरं तर खूप राग आलेला असतो, परंतु सत्या शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करणार असतो. सत्या जेव्हा येतो तेव्हा सत्याच्या लक्षात येतं, कारण ऑलरेडी सत्याला कळलेलं असतं की निरूपा त्याचबरोबर पंकज देविका यांनी वाटेल ते शब्दात आरोप केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी दोघांनीही आपल्या मीराला त्रास दिलेला आहे. हे सगळं मीराच्या बहिणीने सत्याला सांगितलेलं असतं. सत्य आल्या आल्या विचारत असतो मला सांग निरूपा, तू काय बोललेली आहे, धूमकेतूला तू काय बोललेली आहे, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे, असं म्हणत सत्या तिला जाब विचारत असतो. परंतु निरूपा कुठं उत्तर द्यायला रिकामी असते, तिला अजिबात इंटरेस्ट नसतो. ती म्हणत असते मी काय केलेलं नाही आहे, बघितलं ना इथे ही नाटकं करत आहे आपल्यासमोर की तिला आजारी आहे, बरं वाटत नाही, आणि इकडे बघितलं नवऱ्याचे आपल्या विरोधात कान भरलेले आहेत, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा सत्या म्हणत असतो की आत्ता लक्षात आलेलं आहे माझ्या नक्की काय गोंधळ झालेला आहे ते, म्हणजे निरूपा या सगळ्याला तू जबाबदार आहे, तू धूमकेतूशी चुकीचं वागलेली आहे, तूच तिला त्रास दिलेला आहे, हे सगळं सत्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि सत्या म्हणत असतो की आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे, पण एवढ्या पण खालच्या थराला जाऊ नकोस ग धूमकेतू, माणुसकी आहे का नाही तुझ्यामध्ये काय शिल्लक, कारण का ती पण विकून खाल्लेली आहे, असं सत्या बोलत असतो. आणि निरूपाचा अपमान करत असतो. तिला म्हणत असतो की आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकते. तेव्हा हे म्हणत असते की बघितलं का तिकडे जाऊन नवऱ्याचे कान भरलेले आहेत, नक्की कुठं गुण उधळून आलेली काय माहिती, येताना भिजून आलेली होती आणि मला सांगत होती माझं अंग मोडून आलं आहे, मला ताप आला आहे, मला कणकण आली आहे. तेव्हा मात्र इकडे सत्या म्हणत असतो म्हणजे एवढं सगळं होऊन पण तुम्ही काय केलं, तर तुम्ही तिला जेवण बनवायला लावलेलं आहे, तुम्ही स्वतः नाही बनवलं, तिच्याकडून राबून घेतलेलं आहे, तिला राबायला लावलेलं आहे, हे सगळं सत्या बोलत असतो. सत्याला खरं तर खूप राग आलेला असतो. सत्या म्हणतो म्हणजे धूमकेतू आजारी आहे, असं कळता क्षणी सत्या धावतच आता रूमकडे जाऊ लागतो, कारण त्याला माहिती असतं की मीराच्या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे, म्हणून तर मीराने माझे फोन उचललेले नाहीत. सत्याला राग आलेला असतो आणि लगेचच पंकज त्याला बोलत असतो. तर सत्या म्हणत असतो की एक हात आहे ना शाबूत, बोट करायचं नाही माझ्याकडे, नाहीतर दुसऱ्या हाताची बोटं काढून ठेवेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे,
हे सगळं तो बोलत असतो आणि तिथेच वाट लागलेली असते ती म्हणजे पंकजची. पंकज आपला हात शाबूत ठेवण्यासाठी हात माघारी घेतो आणि शांतच राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सत्या म्हणत असतो, काय गं देविका, तुला पण अक्कल नव्हती का? कसं आहे, ह्या निरूपाकडे माणुसकी नाही आहे हे मला आधीच माहिती आहे, पण तुझ्याकडे पण तू पण अशीच निघालीस का? यांच्यासारखीच? नाही, बरोबर आहे, यांच्यामध्ये राहून तुझ्यात तरी काय बदल होणार आहे गं? तू पण यांच्यातलीच आहे शेवटी, यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालणार आहे. आता मीरा आजारी आहे हे कळताच सत्या धावतच रूममध्ये जातो. पाहतो तर काय, मीरा तिथे खाटवरती झोपलेली असते आणि मीराकडे तो पाहत राहतो, कारण मीराच्या बाबतीत नक्कीच काहीतरी अघटित घडलेलं आहे हे त्याला वाटत असतं. मीराला आपल्या धूमकेतूला ह्या निरूपाने त्रास दिलेला आहे याची जाणीव सत्याला झालेली असते आणि सत्याला या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं. सत्या धावतच तिकडे आलेला असतो आणि सत्या विचारू लागतो की धूमकेतू, काय झाले तुला बरं वाटत नाही आहे का? नक्की काय झाले? असं म्हणत सत्या तिला विचारत असतो, परंतु सत्याच्या बाबतीत मात्र इकडे विचार केला तरी ती त्याला मनातून धूमकेतूच्याबद्दलची काळजी मात्र जातच नसते. तो तिला विचारत असतो तर इकडे मीरा मात्र झोपेतच असते, म्हणजे ती ग्लानीत असते, तिला ताप भरलेला असतो आणि ती त्या ग्लानीतच असते. तेव्हा सत्या विचारतो, काय झालं धूमकेतू, हात लावून बघू का? आणि मग सत्या पाहतो तर मीराला ताप आलेला असतो आणि तेव्हा मात्र सत्याला काळजी वाटू लागते. सत्या म्हणतो की काय धूमकेतू, तुला ताप आलाय? मी एवढे फोन केले, माझे फोन का उचलले नाहीत? हे सत्या तिला विचारत असतो. तेव्हा मात्र मीरा काहीच उत्तर देत नाही, ती शांतच असते. सत्या म्हणतो की थांब, तुला पाणी देतो. असं म्हणत सत्या तिथे असलेला पाण्याचा जो तांब्या आहे त्याच्याकडे जातो आणि तो तांब्या उचलून तो मीराला देत असतो. परंतु इकडे सत्याच्या लक्षात येतं की त्या तांब्यामध्ये पाणीही नाही. सत्याला खूप राग आलेला असतो, सत्याची चिडचिड वाढत असते. सत्या म्हणत असतो की यांनी तुला पाणीही विचारलं नाही, यांनी तुला जेवायलाही विचारलं नाही, जेवण तू बनवलंस आणि हे सगळेजण ताव मारत बसलेले आहेत, यांना जराही लाज वाटलेली नाही, हे अशा पद्धतीनं तुझ्याशी चुकीचं वागलेले आहेत. हे सगळं सत्या बोलत असतो आणि सत्याचं असं म्हणणं असतं की सोडणार नाही आता एकेकाला, बघ यांची कशी वाट लावत आहे ते, असं सत्या बोलत असतो. आणि सत्या धावतच आता बाहेर जातो आणि आता निरूपा त्याचबरोबर देविका पंकज जेवत असतात. तिथे येतो. सत्याला राग आलेला असतो. सत्याने ठरवलेलं असतं की आता एकेकाला सुट्टी देणार नाही, कारण यांनी माझ्या धूमकेतूला त्रास दिलेला आहे. सत्या तिथे येतो आणि म्हणतो, काय गं देविका, बबडी, तू बबड्याची लाडकी, तुला नाही वाटलं का? तिनं एवढं तुझ्या वयाची आहे ना, एवढं काम केलेलं आहे, तुम्हाला लाज वाटली नाही? तिच्याकडून स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि तिला तुम्हाला जेवायलाही बोलवं वाटलं नाही. आणि तो तिला जाब तिला विचारत असतो की तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते? असं म्हणत सत्या तिला विचारत आहे, तिला सांगत आहे की तुला लाज वाटली पाहिजे की तू अशा पद्धतीनं वागलेली आहेस. तेव्हा देविका मात्र मान खाली घालूनच बसलेली असते, कारण तिच्याकडे बोलायला शब्दच नसतात. कारण ती म्हणत असते की मी बोलवत होते तिला जेवायला, पण आईच असं बोलणार तेवढ्यातच तिथे उभी असलेली लगेचच जी निरूपा आहे ती म्हणू लागते की काय माझं काय, आणि तिला काय जा विचारतोयस रे, आणि तिला बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिलाय? तुला एवढंच वाटतं ना तुझ्या बायकोबद्दल, तर दे तिला काय करायचं ते करून, नको आम्हाला सांगूस. तेव्हा मात्र इकडे सत्याला राग आलेला असतो. सत्या म्हणत असतो की बघा, आता तुम्ही इथं माझ्यासमोर बसून जेवत आहात ना, तुमची कशी वाट लागणार आहे ते बघा, तुम्हाला ते जेवण पचणारच नाही एवढी काळजी मी घेणार आहे, कारण तुम्ही माणुसकी विसरलेले आहात. माणसामध्ये माणुसकी तर नसतीच, पण तुमच्यात पण राक्षस पण शिल्लक राहिलेला नाही आहे, एवढ्या खालच्या लेवलला तुम्ही गेलेले आहात. हे सगळं बोलत असतो सत्याला खूप राग आलेला असतो. सत्या म्हणत असतो की काहीही झालं तरी यांना मात्र आता सोडणार नाही, हे सत्याच्या डोक्यात सुरू असतं. सत्याने ठरवलेलं असतं की यांना मी आता खाऊच देणार नाही, कारण यांनी माझ्या धूमकेतूला त्रास दिलेला आहे, त्यामुळं यांची मी सुट्टी करणार आहे, असं सत्याचं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सत्याला असं वाटत असतं की काही झालं तरी धूमकेतूला त्रास जो झालेला आहे तो यांच्यामुळे झालेला आहे. आणि तो इकडे निरूपाला देविकाला बोलत असतो आणि पंकज म्हणत असतो, अरे ती आजारी आहे तर तिला गोळी दे ना. तेव्हा सत्या म्हणतो की तू तिचं नावच घेऊ नकोस रे तुझ्या तोंडातून, कारण तुझी काय लायकी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तू माझ्या धूमकेतूचं नाव पण घ्यायचं नाही तुझ्या तोंडातून, एवढं लक्षात ठेव. या भाषेत सत्या बोलत असतो. इकडे मीरा जागी झालेली असते, कारण तिला पाणी प्यायचं असतं. त्या तांब्यामध्ये पाणीही शिल्लक नसतं आणि ते पाणी आणण्यासाठीच इकडे सत्या बाहेर गेलेला असतो. आणि सत्या मीराला काळजीने तो पाणी आणायला गेलेला असतो, पण त्याचबरोबर त्याला रागही आलेला असतो. हा सगळा स्वयंपाक मीराने बनवलेला आहे आणि तिला मात्र यांनी जेवायला उठवलेलं नाही,
ही गोष्ट काही सत्याला सहनच झालेली नसते. म्हणून सत्या त्यांना जाब विचारत असतो. देविकाला म्हणत असतो, तुझ्याच वयाची आहे ना गं ती, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुला जराही लाज वाटली नाही का गं? तिच्याशी आई असं वागत आहे हे तुझ्या लक्षातही आलं नाही? तुला नाही वाटलं का तिला विचारावं? तिने स्वयंपाक बनवला आहे, तिच्या जीवावर बसून तुम्ही खात आहात, आयतं खात आहात आणि तुम्हाला साधं त्या माणसाशी नीट बोलावंही वाटत नाही. या गोष्टीचा खरं तर सत्याला राग आलेला असतो आणि सत्या ते सगळं बोलून दाखवत असतो. निरूपा मात्र तोंडात बोळा घातल्यासारखी गप्प बसलेली असते. ती काहीच बोलत नाही, कारण तिला असं वाटत असतं की जर आपण आता काही बोललो तर आपणच अडचणीत येईल की काय, याची भीती तिला वाटत असते. त्यामुळं ती काहीच बोलत नाही. आणि इकडे सत्या मात्र त्यांची चांगली सुलायचंच काम करत असतो. त्यांना चांगली लायकी दाखवत असतो. ते जेवायला बसलेले असतात, त्यांना मात्र तिथं जेवण करू देत नसतो. तेवढ्यात मीरा तिथं आलेली असते आणि मीराला ठसका लागतो. मीराला ठसका लागलेला आहे हे पाहून सत्या लगेचच तिच्यासाठी ते पाणी घेऊन जातो आणि त्याचवेळी पंकजला पण ठसका लागलेला असतो. पण सत्या मात्र पंक्याला काही पाणी देत नाही आणि तो मीराकडे तो पाण्याचा तांब्या घेऊन जातो आणि त्याचवेळी मीराला पाणी देतो. आणि इकडे मीराला सांगतो की हे घे धुमकेतू, मी तुझा आतमध्ये, तू बाहेर कशाला आली, मी तुझ्यासाठी काढा बनवतो असं तो म्हणत असतो. तेव्हा मीरा म्हणते की नाही मी बनवते. तेव्हा सत्या म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, मी तुझ्यासाठी काढा बनवेल आणि तू ते काढा पी, त्यामुळं काळजी करू नकोस, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची काहीही गरज नाही, सगळं जे काय आहे ते व्यवस्थितच होणार आहे हे सत्या सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मीराला सत्याने आज जायला सांगितलेलं आहे. सत्या तिला स्वतःहून पाणी आणून देत आहे, पाणी प्यायला सांगत आहे आणि त्याचबरोबर सत्या तिला म्हणत आहे की काळजी करू नकोस धूमकेतू, सगळं व्यवस्थित होणार आहे, मी आहे ना आणि तुला लवकरच बरं वाटेल असंही तो सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की देविका त्याचबरोबर निरूपा यांना सत्य एकही घास खाऊ देत नाही. त्यांच्या पुढे तसाच उभा आहे आणि म्हणत असतो की तुम्ही कसे जेवणार आहात ना, तेच मी आता बघणार आहे, मला पण बघायचं आहे की तुम्ही अजून कोणत्या खालच्या थराला जाऊ शकता, हे सत्याचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सत्याच्या या बोलण्यामुळं खरं तर यांना त्रासच झालेला असतो, परंतु दाखवत मात्र अजिबात नसतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे काही घडत आहे ना ते आमच्याच म्हणण्याप्रमाणे आहे आणि आमचंच सगळं आहे, हे मात्र नाटक त्यांचं चांगलंच चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सत्या हा त्यांना जीव घालत असतो, पण तिथे मीराची काळजी घेत असतो. त्याला आता एकच पडलेलं असतं की आपण मीराच्या बाबतीत विचार करायचा आहे, मीराला काय हवं नको ते आपल्याला पाहिलं पाहिजे, हा विचार सत्याच्या डोक्यात चालू झालेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्याने डाळ खिचडी बनवलेली आहे आणि डाळ खिचडी घेऊन सत्या मीराकडे आलेला आहे आणि तिला सांगत आहे की धूमकेतू ही डाळ खिचडी घे, कारण ही डाळ खिचडी मी तुझ्यासाठी माझ्या हाताने बनवलेली आहे असं सत्या मीराला सांगत आहे. आणि मग मीरा मात्र पाहतच राहते. सत्या स्वतःच्या हाताने बनवलेली डाळ खिचडी घेऊन मीरासाठी आलेला असतो आणि त्याचबरोबर तो मीराला सांगत असतो की हे घे, प्रेमाने तिला घासही भरवत असतो आणि तिची काळजीही घेत असतो. पण जेव्हा सत्या तिची एवढी काळजी घेत आहे ते पाहून मीराच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं, कारण तिने सत्याबद्दलचा जो गैरसमज करून घेतलेला आहे तो आता मिटलेला असतो. तिला कळलेलं असतं की आपण चुकीचा गैरसमज केलेला आहे, इतके दिवस आपण याला चुकीचं समजत होतो, पण याच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही, हे सगळं मीराच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर मीरा तो घास घेते आणि तिच्या डोळ्यात पाण्याची धार लागते. तेव्हा सत्या म्हणतो, धूमकेतू बाहेरची माणसं आहेत ग राक्षसी वृत्तीची, पण मी तसा नाही आहे, मी करेल तुझ्यासाठी सगळं, मला तुझी काळजी आहे, माझ्यात माणुसकी अजून शिल्लक आहे, हे सत्याला म्हणायचं असतं. मीरा शांतपणे आता तो डाळ खिचडीचा घास खाते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.